आदर्श सहकारी बँकेमधील 40,000 ठेवी आता परत मिळणार आहे। आदर्श पतसंस्थेमध्ये हजारो ठेवीदारांच्या 200 कोटींवरील ठेवी अडकून आहेत। विमा संरक्षण कवच अंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत। ठेवीदारांना कागदपत्र सादर करा। नागरी पतसंस्थेमध्ये हजारो ठेवीदारांच्या 200 कोटींवरील ठेवी अडकून पडल्या आहेत। विमा संरक्षण कवच अंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, अधिकचा तपशील। नक्की ज्यांनी जर पाहिलं गेलं तर मागील 2 वर्षापूर्वी जे आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्था ज्या आहेत त्यामध्ये 202 कोटीचा घोटाळा जो आहे तो उघडकीस आला होता। त्यानंतर अनेक ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते अडकून पडले होते। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते मुख्यमंत्री असताना 10,000 रुपयापर्यंत जे आहे ते सर्वांना त्या ठिकाणी रक्कम वाटप होणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर तब्बल 3 कोटी रुपये जे आहे ते 10,000 रुपये असणारे खातेदारांना जे आहे ते वाटप झालेले आहे। तर आता पुन्हा त्याची जी मुदत वाढ जी आहे ती करण्यात आली असून आता 40,000 पर्यंत जे आहे ते ठेवीदारांना आपले पैसे रक्कम जी आहे ती मिळणार आहे। मात्र त्यासाठी आता जे ठेवीदार आहेत, पिग्मी एजंट असतील, त्यांना आता कागदपत्र जे आहे ते पुन्हा एकदा आदर्श पतसंस्थेमध्ये समाविष्ट जे आहे ते करावे लागणार आहेत। त्यामुळे आता आजपासून 40,000 रुपयाची वाटप होणार आहे। त्याचं आव्हान जे आहे ते आता प्रशासनाने करण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।